पुढची बातमी आहे संजय राऊतांच्या एका वादग्रस्त वक्तव्याची किंबहुना वादग्रस्त शब्दाची। सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली, पण या पत्रकार परिषदेत तरुणांचा उल्लेख करताना, तरुणांना संबोधताना त्यांनी एक शब्द वापरला ज्यामुळे मोठं घमासान निर्माण झालंय। सध्याच्या देशातल्या परिस्थितीवरती टीका करताना युवकांचा संजय राऊतांनी मंद असा उल्लेख केला आणि मोठा वाद पाहायला मिळाला। त्यानंतर शिवसेनेच्या युवा वर्गानं राऊतांच्या घराबाहेर आंदोलनाचा प्रयत्न केला आणि यामुळे राऊतांच्या घराबाहेर मोठा राडाही पाहायला मिळाला। कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली। आंदोलनकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला काळं फासून फोटो जाळण्याचे प्रयत्न केले। काही कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी इथे ठिय्याही मांडला होता। दरम्यान पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। नाही, हे भांडणाचाच परिणाम मला दिसतोय। त्या दोघांमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे कदाचित हे अशा प्रकारे ट्विट आणि नेमकं रात्रीच्याच वेळेस हे ट्विट येत आहेत, त्यामुळे कदाचित तो कारण असू शकतो। शेवटी मेंटली थोडं आपण डिस्टर्ब झाल्यानंतर आपण आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। आपण आपल्या घरच्यांशी बोलतो, आपल्या नेतृत्वांशी बोलत असतो, परंतु संजय राऊत साहेबांकडे आता नेतृत्वसुद्धा नाही आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठांसोबत काही पटत नसल्यामुळे त्यांनी कदाचित तो राग त्या ट्विटच्या माध्यमातून, ती भावना जी त्यांची होती त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे।